हाय नमस्कार, श्री स्वामी समर्थ सगळ्यांना। तर आज आलेली आहे मी बाजरीला पाणी द्यायला। तर इथं बघू शकता बाजरीमध्ये असं छानपैकी दाणं भरायला लागलेलं आहे, त्यामुळे शेवटचं पाणी हे बघा, बाजरी पूर्ण अशी पांढरी व्हायला लागलेली आहे। त्यानंतर तिथं बघा सोयाबीन किती उंच झालेलं आहे, हे बघा एवढंसं सोयाबीन आहे, किती मोठं उंच झालेलं आहे, हिरवंगार आहे। आणि बघावं तिकडे सगळीकडे सोयाबीनच आहे सगळीकडंच। तर आता बाजरीला पाणी द्यायचं माझं काम चाललेलं आहे। त्यानंतर इथं बघा बोरीची झाडाला कसं छानच चिमण्यांची घरटी आहे। मी तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने ते दाखवते, हे बघा। आणि ढग बघ कसलं भारी छान वातावरण झालेलं आहे, एक नंबर भारी। सोयाबीन खुरपल्यापासून मी आत्ता आलेली आहे तिकडे बघा। आणि त्यानंतर बोरीला सुद्धा एवढी बोर आहे ना, खाली पडलेली आहे, पूर्ण असा शेंसडा झालेला आहे बोरीचा। चल बॅक कॅमेऱ्याने दाखवते तुम्हाला। त्यानंतर बघू शकता बघा, ही घरटी प्रत्येक पक्षाची घरटी शेंड्यालाच असतात बघा, एक पण असं नाही जवळ, एक शेवटच्या शेंड्याला आहे। त्यानंतर इथं बघू शकता पूर्ण असं काट झालेलं आहे। त्याचबरोबर इथं बघा बोर अशी पूर्ण अशी बोरं खाली गळालेली आहे, हे बघा लाल लाल अशी पूर्ण। आणि घरटी चिमण्यांचा चिवचिवाट आहे नुसता, कसली भारी घरटी आहे बघा। तिकडं पण बाबळीला बांधलेलं एक झाड घरट आहे, ते पण एकदम टोक्याला। आणि पक्ष्यांची ही घरटी काही मत अशी काटेरी झुडपाला असतात, काट्याच्याच झाडाला असतात, हे बघा। आणि ती पण एक नंबर शेंड्याला, कारण की त्यांना सापाची वगैरे भीती नको, कारण शेंड्यापर्यंत काय साप यायचं नाही किंवा दुसरं काही, तर त्यामुळे असतात। तुम्हाला दुसरं काही कारण माहिती असते तर नक्की कमेंट करून सांगा। ते बघा पूर्ण असं